यवतमाळच्या लोहारा एमआयडीसी परिसरामध्ये बनावट खत साठा जप्त, बोगस खत तयार करून विक्री केल्या जात असल्याचा हा प्रकार उघड. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. बीडमधील आष्टीतील तालुका कृषी कार्यालयामध्ये मोफत सोयाबीन बियाणं वाटपादरम्यान गोंधळ. बियाणं घेण्यासाठी टोकन न मिळाल्यामुळे शेतकरी या ठिकाणी आक्रमक. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडवर. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता. कोल्हापुरात खत विक्रेत्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. ऑनलाईन खत विक्री बंद करण्याची मागणी, तर अनेक अडचणी येत असल्याचं या ठिकाणी समोर आल्यानं ऑनलाईन विक्री बंद करण्याची मागणी. 5 जूनपासून केंद्र शासनानं ऑनलाईन खत विक्री प्रणाली सुरू केली आहे. केंद्र सरकारकडून नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ करून प्रति क्विंटल 1580 रुपयांचा दर जाहीर. मात्र मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी नाफेडला कांदा देण्यास तयार नसल्याची माहिती. नाफेडच्या अटी जाचक असल्यामुळे शेतकरी नाराज. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात 256 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. शासकीय कांदा खरेदी 3000 रुपये दरानं खरेदी करा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करू असा शेतकऱ्यांचा इशारा. धुळ्यामध्ये पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भाजीपाल्याच्या दरावर आता परिणाम. भाजीपाल्याचे दर 20 रुपयांनी वाढले. सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. नागपुरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन. शहरातील काही भागामध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसाच्या आगमनामुळे नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा. पावसाळा सुरू होऊन सुद्धा अमरावतीमध्ये मृग नक्षत्र कोरडंच. जिल्ह्यामध्ये 12 दिवसात 82% पावसाची तूट. 20 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याचीही शक्यता. पेरण्या लांबण्याची या ठिकाणी शक्यता असल्यामुळे चिंता वाढली आहे. पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या. जिल्ह्यातील 7.5 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन, तर शेतकऱ्यांची या ठिकाणी मशागतीची कामं आटोपली आहेत. रोहिणी नक्षत्र गेलं कोरडं. मृग नक्षत्राला आता सुरुवात. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. भंडाऱ्यामध्ये ग्रामीण भागात कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागेवर तेल्या रोगाचा कहर. तालुक्यातल्या जळगाव नेऊर या ठिकाणी 3 एकर डाळिंब बागा ट्रॅक्टरखाली. डाळिंब उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी. नांदेडमध्ये वादळी वारे आणि उष्णतेमुळे केळीचं उत्पादन घटलं. बाजारातील आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे केळीच्या दरात सध्या वाढ. गेल्या 20 दिवसांपासून केळीला प्रति क्विंटल 1800 ते 2400 रुपयांचा दर. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये वादळाचा तडाखा. वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त. 100 ते 200हून अधिक केळीच्या बागांचं कोट्यवधींचं नुकसान. जळगावच्या वरखेडे शिवारातील केळी बागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. काढणीवरील केळी बागा जमीनदोस्त. केळीची झाडं उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर. नागपूरच्या उमरेड तालुक्यातल्या सिरसीसह अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून घरांचं मोठं नुकसान. अनेक घरांची टिनाची छतं उडाली आहेत. दरम्यान या ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे काही गावांचा वीज पुरवठाही खंडित. तातडीनं मदत करण्याची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान. अचानक आलेल्या पावसानं घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी घरांची पडझड. शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचंही मोठं नुकसान. एल निनोमुळे मान्सूनच्या प्रवासाला ब्रेक. अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग कमी झालाय. कमकुवत वारे आणि जागतिक हवामान बदलानं मान्सूनची वाटचाल आता मंदावली. तळकोकणात नांगरणी पेरणी पावसामुळे खोळंबली. शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षाच. मात्र दरवर्षीप्रमाणे जमीन नांगरण्याचं काम बळीराजाचं सुरू झालंय. छत्रपती संभाजीनगर जूनचा दुसरा आठवडा संपला तरी सुद्धा पावसाची त्या ठिकाणी दडीच. चातकाप्रमाणे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. खरीपाच्या पेरणीसाठी मशागत पूर्ण. आता पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून पेरणी. मात्र 5 दिवस उलटले तरी सुद्धा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत. पेरणी गतवर्षीच्या तुलनेमध्ये बी बियाणे देखील महागले. बीडच्या माजलगावमध्ये शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची गाडी अडवत निवेदन दिलंय. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी. अमरावतीमध्ये जून महिन्यात उन्हाळ्यासारखं तापमान. पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता. सकाळपासूनच उन्हाचे चटके, तर 20 जून नंतरच चांगल्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नाशिकच्या मालेगावात उन्हाचा तडाखा वाढला. शहरामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे. नागरिक त्रस्त. शेतकऱ्यांकडून आता खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामं अंतिम टप्प्यात. ठाणेकरांवर पाणी कपातीचं संकट गडद. तर धरणाच्या पाणी पातळीमध्ये आता घट. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा. औद्योगिक क्षेत्र गृहसंकुलांमध्ये पाण्यासाठी टँकरच्या लांबच लांब रांगा.
जळगावच्या 3 तालुक्यांमधील 13 गावांना 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाई सदृश 65 गावांसाठी 66 विहिरींचं अधिग्रहण, तर जिल्ह्यातील 19 गावांमध्ये नवीन 27 विंधन विहिरींना मंजुरी. वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट, तर पाणी टंचाईची समस्या आणखी भीषण. एक बुर्जी या प्रकल्पामध्ये सध्या 13.78% इतकाच पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातही केवळ 28% पाणीसाठा. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं हे संकट निर्माण. येत्या काळामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती. तर पाऊस लांबल्याचा हा फटका. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई, तर पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासंतास थांबण्याची वेळ. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण, तर 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. जळगावच्या बोदवडमध्ये पाण्याची भीषण टंचाई, तर 16 दिवसांपासून पाण्याची टंचाई. नागरिक हैराण. एकाच टँकरनं शहराला पाणी पुरवठा होत असल्यामुळे अतिरिक्त टँकरची आता मागणी. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बीडच्या परळीमध्ये दहशत, तर कारवाईच्या भीतीनं अनेक अवैध पानटपऱ्या बंद. किराणा दुकानं विनापरवानगी कुणीही सुरू ठेवू नका, प्रशासनाचा इशारा. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर छापे, तर मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त. कारवाई होऊन सुद्धा काही ठिकाणी बनावट पनीर विकलं जात असल्याचं समोर. अहिल्यानगरच्या खडकीमधील शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची नागरिकांची भावना. तुकाराम मुंढेंची बदली न करण्याचं नागरिकांचं आवाहन. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यामुळे पुण्यामध्ये राईस प्लेट आणि मंथली मेसचे दरही वाढले. शाकाहारी जेवण आता 10 ते 20, तर मांसाहारी प्लेट 20 ते 25 रुपयांनी महागली. केडीएमसीच्या महापौर फेरीवाल्यांकडून आता खरेदी करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, तर कल्याण डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, तर दुसरीकडे शिवसेनेच्याच महापौर फेरीवाल्यांकडून खरेदी करत असल्याचा काँग्रेसचा आरोप. भिवंडीमध्ये नालेसफाई झाल्याचा दावा फोल, तर कामाची टक्केवारी फसवी असल्यामुळे महापौरांसह नगरसेवक नालेसफाईच्या कामावर असमाधानी. कामं पूर्ण झाली नाहीत तर पावसाळ्यामध्ये पाणी तुंबण्याची शक्यता. वाशिमच्या कारंजामधील कामरगाव या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी अक्षरशः खेळ. ओपीडीच्या केस पेपरसाठी रुग्णांना दगडांवर उभं राहण्याची वेळ. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा आरोग्य विभागाचं याकडे सपशेल दुर्लक्ष. परभणीच्या बोरीमध्ये मंजूर अप्पर तहसील कार्यालयामध्ये ऐनवेळी रद्द केल्यामुळे संताप, तर निर्णयाच्या निषेधार्थ परिसरातील 44 गावातील नागरिकांचं धरणे आंदोलन सुरू. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बोरीची बाजारपेठ बंद. अमरावतीमधील महावितरणच्या सहाय्यक लेखापालाचं निलंबन. ठाकरेंच्या नगरसेवकाला शिवीगाळ करणं भोवलं. नगरसेवक संजय गव्हाळे, लेखापाल शिवचरण भोसले यांच्यामधील वादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई. रायगडच्या सुधागड तालुक्यातल्या तोरणपाडा या ठिकाणी शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देण्यासाठी एल्गार, तर विकास प्रकल्पांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याचा आरोप. शेतजमिनींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करण्याची प्रशासनाकडे मागणी. नागोठणे कोलेटी या दरम्यानच्या अंतर्गत रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांविरोधात स्थानिकांचा रास्ता रोको. 4 दिवसात खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. रायगडच्या खालापूरमधील चावणी या ग्रामपंचायतीविरोधात गारमाळ ग्रामस्थांचं आंदोलन. गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांची प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. खोपोलीमधील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटची 42 वर्ष जुनी इमारत जीर्ण अवस्थेत. धोकादायक फलक असून सुद्धा पर्यायी जागा नसल्यामुळे विक्रेत्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागत असल्याचं समोर. नवीन भाजी मार्केट उभारण्याची यावेळी मागणी. हिंगोली राज्य मार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत. कयाधू नदीवर बांधण्यात आलेला हा पूल अजूनही काम त्याचं अर्धवटच आहे. अर्धवट कामामुळे वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय. पुलाचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी. भिवंडी महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बोगस हजेरीचा पर्दाफाश. गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी लावणारा आरोग्य निरीक्षक संतोष जाधव याला अखेर निलंबित करण्यात आलाय. तर नगरसेवक अब्दुल रहमान खान यांच्या सतर्कतेमुळे पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणारा हा मोठा भ्रष्टाचार उघडकीस. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्य विकासासाठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला 35 कोटी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर. शासन निर्णय नियोजन विभागाकडून हा जारी. तर या ठिकाणी निधीमुळे स्पर्धा परीक्षा संशोधनाला चालना मिळणार.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आता डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आग्रही भूमिका. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये 1ली ते 8वीसाठी त्रिभाषा सूत्र लागू होणार नाही. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट. तिसऱ्या भाषेसंदर्भात शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रम आणि विद्यमान भाषा धोरण कायम राहणार. शिरूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाची आता आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण जाहीर होताच गावागावातील राजकीय हालचालींना वेग. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू. नागपूर पोलिसांकडून दाभा परिसरामध्ये धाड टाकत 2 सराईतांना अटक. 3 देशी पिस्तूल, जिवंत काडतुसं, तलवार असा शस्त्रसाठा जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये स्लॅबचं काम करताना तरुणाचा मृत्यू. तोल जाऊन खाली पडल्यामुळे 24 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू. घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. जालना जिल्ह्यातील लोणार भायगावच्या 3 बहीण भावंडांची मुंबई पोलीस दलामध्ये निवड. तर ग्रामस्थांकडून डीजे आणि मिरवणुकीसह 3घांचा जल्लोषात सत्कार. शेतकरी कुटुंबातील या 3ही भावंडांच्या यशावर शुभेच्छांचा वर्षाव. पुण्याच्या मावळमध्ये तुळजाभवानीला परिधान केलेला चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला. तर काल परिधान केलेल्या मुकुटावर अवघ्या 24 तासामध्ये चोरट्यांनी त्या ठिकाणी डल्ला मारला होता. तळेगाव दाभाडेमध्ये ही घटना घडल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील बारणे कुटुंबानं अधिक मासा चुनेला आणि त्यांच्या मुलीला चांदीच्या चपला भेट म्हणून दिल्यात. प्रत्येक चपलेची जोडीची किंमत 1 लाखांहून अधिक आहे. विशेष ऑर्डर देऊन या चपला बनवण्यात आल्या. सोलापुरात भर दिवसा सोन्याच्या दुकानात चोरी. बंदुकीचा धाक दाखवून चोरी केल्याचेही समोर. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विक्री विरोधात पोलिसांनी आक्रमक पावलं उचलली आहेत. 2 सराईत ड्रग्ज तस्करांवर प्रशासनाकडून तडीपारीची ही कारवाई. पुण्याच्या हिंजवडीमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई. 61 ग्रॅम अंमली पदार्थांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 3घांनाही अटक. पवित्र अधिक मासानिमित्त आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयावर संतपूजनाचं कार्यक्रमाचं आयोजन. दरम्यान वारकरी संप्रदायातील संत महंतांचं आमदार कुचे यांच्याकडून पूजन. इचलकरंजीच्या कबनूरमध्ये घरफोडीचा प्रयत्न फसला. सीसीटीव्हीमध्ये कैद झाले 2 चोरटे. कटवणीच्या साह्यानं दरवाजा तोडताना हे चोरटे सीसीटीव्हीत कैद. शिवाजीनगर पोलीस चोरट्यांच्या शोधात. नागपूरच्या दाभा परिसरातनं पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केलाय. 3 देशी पिस्तूल, जिवंत काडतुसं, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान 2 आरोपींना पोलिसांकडून या प्रकरणी अटक. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई.